नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ अंतर्गत LRKH अर्थात लेट राजूभाऊ कदम एज्युकेशनल हबच्या टीममार्फत आत्तापर्यंत 12वीतील सर्व विषयाचा आपण ऑनलाईन अभ्यास करत आहोत। यामध्ये आपण पहिला असेल की आत्तापर्यंत बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, या सर्व विषयांच्या व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी LRKH टीम करत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या ऑनलाईन अभ्यासक्रम अंतर्गतच आपण या ठिकाणी आपण आता बायोलॉजीचा नवीन चॅप्टर तो पाहणार आहोत। हा चॅप्टर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 10वा चॅप्टर येतो। तो म्हणजे ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस। हा चॅप्टर आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। या ठिकाणी हा चॅप्टर पाहत असताना आपण पहिल्यांदा पाहतो की या ठिकाणी आपल्याला सुरुवात होते ती ह्यूमन पासून, कारण की ह्यूमन बीइंग्स ही व्यवस्थित राहू शकते केव्हा ज्यावेळेस त्याची हेल्थ ही त्या ठिकाणी नॉर्मल असेल, आणि जर त्या हेल्थवरती अटॅक करायचा असेल तर तो अटॅक हा वेगवेगळ्या डिसीजेस मार्फत केला जातो। मग आता आपल्याला नेमकं हा प्रश्न पडतो की हेल्थ म्हणजे काय। आता या ठिकाणी आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या व्यक्तींच्या ह्या डेफिनेशन्स हेल्थबद्दल पाहायला भेटतील। ह्यामध्ये आपण कॉमनली जर पाहिलं तर आपण म्हणतो की आम्ही फिजिकली स्ट्रॉंग असलो की त्या ठिकाणी आपली हेल्थ नॉर्मल आहे, पण फिजिकली स्ट्रॉंग राहणं म्हणजेच आपली हेल्थ स्ट्रॉंग असणे हे नाही। कारण की या ठिकाणी हेल्थची डेफिनेशन पाहत असताना आपण या ठिकाणी पाहूत, व्हॉट इज द हेल्थ? इट इज नॉट ओनली अब्सेन्स ऑफ डिसीजेस और फिजिकल फिटनेस। म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा डिसीज हा जर अब्सेंट असेल किंवा आपलं जे काही फिजिकल मेंटेनन्स आहे, फिटनेस आहे, ते जर आपण मेंटेन केलेलं असेल, एवढंच म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हेल्थ आहे असं म्हणता येणार नाही। तर या ठिकाणी हेल्थची डेफिनेशन सांगत असताना मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, देर आर द मीन्स ऑफ द फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेलबिंग्स। म्हणजे ह्या ठिकाणी हेल्थ जी आहे ती 3 मेन पिलर्सवरती त्या ठिकाणी उभा टाकलेली आहे। आता आपण पाहतो की कोणतीही बिल्डिंग जर त्या ठिकाणी उभा टाकायची असेल तर त्या ठिकाणी पिलर्स महत्त्वाचा रोल कॅरी आउट करत असतात। मग या ठिकाणी पहिला आहे तो फिजिकल, दुसरा आहे तो मेंटली, आणि थर्ड दॅट इज द सोशली। म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहतो की फिजिकली स्ट्रॉंग, आता त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये असे आहेत व्यक्ती जे की त्या ठिकाणी फिजिकली स्ट्रॉंग असतात, पण त्या ठिकाणी त्यांची हेल्थ ही जशी पाहायला भेटेल तशी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही। म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण पाहतो की एखादा पैलवान आहे, तो पैलवान त्या ठिकाणी फिजिकली वेल डेव्हलप आहे, पण तो काहीतरी डिसीजनं त्या ठिकाणी ग्रस्त असल्यानंतर त्याला त्याची हेल्थ जी आहे ती स्ट्रॉंग आहे असं म्हणता येणार नाही। कारण की त्या ठिकाणी ती फिजिकली हेल्थ ही कशावर डिपेंड असते, काही मेंटल प्रॉब्लेम्सवरती। म्हणजे एखादा जर त्या ठिकाणी मेंटल प्रॉब्लेम असेल तर त्याला त्या ठिकाणी
तो व्यवस्थित राहू शकतो का? नाही. जसं आताचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण सुशांत सिंगचं हे प्रकरण खूप जास्त आहे की त्यांनी आत्महत्या केली किंवा काय त्याची हत्या केली. ह्यावरती जर आपण पाहिलं की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल, आता आत्महत्या म्हटलो तर त्या ठिकाणी मेंटली डिस्टर्ब असणे म्हणजे काय, जर आपण एखाद्या वेळेस पाहतो की भरपूर विद्यार्थी असे असतात की त्या ठिकाणी 10वीमध्ये 12वीमध्ये मार्क्स कमी पडले म्हणून काय तर करतात, स्वतःला काहीतरी हानी करून घेतात. हे म्हणजे त्यांची मेंटल डिसॅबिलिटी बिघडणे. ही मेंटल डिसॅबिलिटी ही जर त्या ठिकाणी व्यवस्थित राहिली तर त्या ठिकाणी आपण ही आपली हेल्थ ही आहे ती चांगली आहे असं समजू शकतो. त्याचप्रमाणे सोशल ॲक्टिव्हिटीज, जर आपण समाजामध्ये वावरत असताना नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून जात असतो, आपण पाहतो की त्या ठिकाणी कोणत्याही सामाजिक दृष्ट्या आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होतो. हे म्हणजे त्या ठिकाणी सोशली हेल्थनेस आपला त्या ठिकाणी कंप्लीट असणे. मग सोशली हेल्थनेस त्या ठिकाणी कंप्लीट कशा प्रकारे, जर आपण त्या ठिकाणी समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाच्या विरुद्ध काहीतरी काम केलं, जसं की आता टेररिस्ट, आतंकवादी, हे म्हणजे काय, त्या ठिकाणी त्यांची सोशली त्या ठिकाणी डिस्टर्बन्स झालेला आहे. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना ते व्यवस्थित वागतात का? नाही. तशा प्रकारचे काही माथे फिरू हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे अशा प्रकारची ही जी काही फिजिकल, मेंटल किंवा सोशियल ही जी काही त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे कॅरी आऊट होतात त्याला आपण हेल्थ म्हणू शकतो. मग आता ही जी काही हेल्थ आहे ती हेल्थ त्या ठिकाणी कॅरी आऊट होत असताना किंवा त्या ठिकाणी ही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन कॅरी आऊट होत असताना ही डेफिनेशन ही WHOनं काय केलेली त्या ठिकाणी अकॉर्डिंग केलेली. म्हणजे आता WHO, व्हॉट इज द WHO? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांनी या ठिकाणी ही हेल्थची डेफिनेशन त्या ठिकाणी सांगितलेली आहे. या अगोदर आपण हेल्थच्या डेफिनेशन बद्दल पाहिलं. आता या ठिकाणी आपण ही जी काही हेल्थ आहे किंवा ती कशा प्रकारे अचीव करायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दॅट मीन्स देर आर द हाऊ टू अचीव द गुड हेल्थ. मग आता ही जी काही गुड हेल्थ आहे ती गुड हेल्थ अचीव करत असताना आपलं सर्वात महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी कॅरी आऊट करतो तो म्हणजे त्या ठिकाणी हायजिनिक किंवा हायजिन्स. मग त्या हायजिन्स आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कमर्शियल यूजमध्ये घेतो, त्याचप्रमाणे पर्सनली घेतो किंवा त्या ठिकाणी डाएटमध्ये घेतो किंवा ड्रिंकिंग थ्रू घेतो. अशा प्रकारचे हे जे काय त्या ठिकाणी हायजिन्स आहेत ती हायजिन्स त्या ठिकाणी आपण हँडल करायला पाहिजेत, म्हणजे स्वच्छता ही हँडल करायला पाहिजे. मग आता ह्यामध्ये पहिल्यांदा पाहत असताना आपण ही जी काही हेल्थबद्दलची डेफिनेशन पाहिली किंवा त्याचं जे काही रिफ्लेक्शन आहे मेटाबॉलिक किंवा फंक्शनल ॲक्टिव्हिटीजवरती, त्याच्या इफिशियन्सीजवरती, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या, ते पाहिलं. त्याचप्रमाणे हे जे काही हायजिन्स आहेत ते हायजिन्स त्या ठिकाणी हे जे काही रूल्स आहेत, सायन्स रूल्स आहेत, ते त्या ठिकाणी आपल्या हेल्थवरती फंक्शनिंग करत असतात. त्याचप्रमाणे त्यांची जी काही अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट गुड हेल्थसाठी इट इज therefore the necessary that we have to hygiene, balanced diet, clean drinking water and personal and community hygienes. मग आता ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हटलं तर त्या ठिकाणी हे जे काही हायजेनिक बॅलन्स्ड डाएट्स आहेत ते त्या ठिकाणी आपण घेतले पाहिजेत. म्हणजे जे काही फूड आहे, आपण जे काही अन्न खातो ते खात असताना जे काही अन्न आहे ते स्वच्छ असलं पाहिजे, स्वच्छ केलेलं पाहिजे, म्हणजे त्याचा इफेक्ट आपल्या हेल्थवरती चांगल्या प्रकारे पाहायला भेटेल. जर आपण त्या ठिकाणी अस्वच्छ असणारं जे काही अन्न आहे ते जर खाल्लं तर त्याचा साईड इफेक्ट आपल्याला हेल्थवरती पाहायला भेटतो आणि आपण आजारी पडतो. जसं की या ठिकाणी जे काही हॉटेलमधलं असेल अन्न किंवा त्या ठिकाणी सी फूड्स असतील, तशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्या थ्रू आपण जसं काय त्यांच्यातलं अस्वच्छ अन्न असेल ते जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती पडतो, म्हणजेच आपल्या हेल्थवरती पडतो आणि आपण आजारी पडतो. त्याचप्रमाणे त्याची जी काही त्या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर आहे ते ड्रिंकिंग वॉटर घेत असताना ते काही कसं पाहिजे, स्वच्छ, म्हणजेच त्या ठिकाणी क्लीन अँड क्लिअर.
अशा प्रकारचे पाहिजे, जेणेकरून आपला त्या वॉटरचाही साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती पडू नये. म्हणजेच त्या ठिकाणी क्लीन अँड क्लिअर ड्रिंकिंग वॉटर असलं पाहिजे. त्याचप्रमाणे पर्सनल आणि कम्युनिटी हायजीन्स हे रोखण्यासाठी त्या ठिकाणी कम्युनिटी ट्रान्सफर आहे किंवा पर्सनली ट्रान्सफर आहे, डिसीजचा असेल किंवा व्हायरसेसचा असेल, ते जर रोखायचं असेल तर त्या ठिकाणी हायजीन इम्पॉर्टंट रोल कॅरी आउट करतो. म्हणजे आता ह्या ठिकाणी घेत असताना आपण कोविड-19चं उदाहरण घेऊ शकतो, पर्सनली आणि कम्युनिटी ट्रान्सफरचं. आता ह्या ठिकाणी कोविड-19 म्हणजेच त्या ठिकाणी एक व्हायरस आहे जो की त्या ठिकाणी पर्सनलीही ट्रान्सफर होतो आणि त्या ठिकाणी कम्युनिटी ट्रान्सफर म्हणूनही त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. मग आता पर्सनली आपण जर त्या ठिकाणी स्वच्छ असतो तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा त्या ठिकाणी कोविड-19 होण्याची शक्यता नाही. मग ही जी काय हायजीन्स आहेत ते त्या ठिकाणी स्वच्छता आहे ती कशा प्रकारे घेतो आपण, बाहेरून आले की हातपाय स्वच्छ धुणे, आंघोळ करणे किंवा त्याचप्रमाणे जे काही हेल्थ आहे की ती जे बॅलन्स म्हणजे जे काही डाएट आहे ते बॅलन्स्ड डाएट घेतो आपण, म्हणजे व्यवस्थित जेवण करतो. म्हणजे अशा प्रकारचे हे जे काय त्या ठिकाणी त्यांची पर्सनली प्रिकॉशन्स आहेत आपण बॉडीचे ते घेत राहतो. मग कम्युनिटी ट्रान्सफर जे आहे म्हणजेच आता बाहेर आपण लोकांमध्ये जातो त्यावेळेस आपण मास्क वेअर करतो, त्याचप्रमाणे ते नसेल तर रुमाल लावतो, त्याचप्रमाणे डिस्टन्स एकमेकांमध्ये ठेवणे, हे अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी प्रिकॉशन्स आहेत ते प्रिकॉशन्स आपण ह्या ठिकाणी कम्युनिटी हायजीन्स थ्रू त्या ठिकाणी काय करतो, फंक्शनिंग करत असतो. म्हणजे ते आपण त्या ठिकाणी ती काळजी घेत असतो. मग त्याचप्रमाणे त्यामध्ये आणखी जर पाहिलं आपण तर रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज म्हणतो. मग आता त्या ठिकाणी हे जे काही फिजिकली आता हेल्थच्या डेफिनेशनमध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी फिजिकल, मेंटल अँड सोशियल ह्या तिन्ही त्या ठिकाणी गोष्टी आहेत. मग त्या ठिकाणी हे जे काही फिजिकली इम्पॉर्टंट आहे ते फिजिकली एक्सरसाइज करून माणूस फिजिकली मेंटेन राहणं सुद्धा तो सुद्धा इम्पॉर्टंट रोल कॅरी आउट करतो. मग आता फिजिकली इम्पॉर्टंट मेंटेन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय एक्सरसाइज करावं लागेल, रोज व्यायाम वगैरे असेल, प्राणायाम असेल, योगासने असतील, अशा प्रकारचे वेगवेगळ्या ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी आपलं जे काही फिजिकली हेल्थ आहे ते फिजिकली हेल्थ मेंटेन करू शकतो. त्याचप्रमाणे आता हे जे काय आता पाहतो आपण वेगवेगळे डिसीजेस आहेत जे की भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ते पाहायला भेटतील, जे की आपल्या ह्युमन हेल्थवरती त्याचा परिणाम पाहायला भेटतो. मग आता अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पलमध्ये नाही का डिसीजेस आहेत त्या डिसीजेसची माहिती घेणं, त्याच्यावर प्रिकॉशन्स काय काय घेता येतील त्याची माहिती ठेवणं, त्याचप्रमाणे त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती कशा प्रकारे होतो, कशा थ्रू होतो, मग त्याच्यापासून आपण प्रिकॉशन्स घेणे. म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी त्या डिसीजेसची नॉलेज आहे, डिटेल नॉलेज आहे, ते डिटेल नॉलेज ठेवणं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ह्या गुड हेल्थसाठी नाही का काय आपल्याला अचिव्हमेंटसाठी ह्या ठिकाणी हेल्पफुल ठरतं. जसं की त्या ठिकाणी व्हॅक्सिन्स असतील, वेगवेगळ्या व्हॅक्सिन्स आहेत. त्यामध्ये एक्झाम्पल जर घेतलं आपण तर त्या ठिकाणी BCG असेल, बॅसिलस, कॅल्मेट, ग्युरिन. These vaccines can be used for the TB, tuberculosis. Then that are the Sabin and Salks for the polio vaccines. Then there are the Engerix for the hepatitis B. म्हणजे आता हे जे काही तीन आपण या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये घेतलेले आहेत व्हॅक्सिन्स आहेत, त्या व्हॅक्सिन्स वेगवेगळ्या 3 डिसीजेसवरती काय करतात त्या ठिकाणी फंक्शनिंग करतात, ज्या की आपण त्या ठिकाणी लहानपणीच आपण आपल्या बाळांना आपण त्या लस देत राहतो. मग आता हे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी नॉलेज आहे ते नॉलेज असणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल ऑफ व्हेक्टर्स. मग आता हे जे काय त्या ठिकाणी जे काही डिस्पोजल्स आहेत म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या ह्याच्यामध्ये जे काही डिस्पोजल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आणखी हॉस्पिटल्समधले त्या ठिकाणी काही प्रॉपर सिरिंज वगैरे असेल त्यांचं व्यवस्थित डिस्पोज करणे किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याचं वेस्ट मटेरियलचं त्या ठिकाणी त्यांचं डिस्पोज करणे. त्याचप्रमाणे त्याच्यावर व्हेक्टर प्लाझमिड म्हणतो आपण त्याला, जे काही अटॅक करणारे जे काही कंडिशन आहे व्हायरसेस त्याच्यावरती त्या ठिकाणी कंट्रोल करणे. अशा प्रकारे हे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. देन
everybody we are the exposed to a various foreign bodies including the infectious agents like to the bacteria, viruses etc. मग आपण ह्यामध्ये जे काही त्या ठिकाणी पाहतो की वेगवेगळ्या फॉरेन बॉडीज आहेत ते ज्या की त्या ठिकाणी आपल्याला ह्या व्हायरसेस थ्रू किंवा त्या बॅक्टेरियाज थ्रू आपल्या ह्या इन्फेक्शियस एजंट्स म्हणजेच हे जे काही व्हायरसेस आहेत बॅक्टेरियाज आहेत हे काय दॅट आर द इन्फेक्शियस एजंट्स म्हणजे फॉरेन बॉडीज म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्याकडून आपल्याला येणारे. मग आता हे जे त्या ठिकाणी अटॅक आहे तो अटॅक आपल्या बॉडीवरती करतात. देर आर द डिस्पाइट कॉन्स्टंट्स एक्सपोजर्स टू द व्हरायटी ऑफ पॅथोजन्स मोस्ट ऑफ द यूज that are the remain of the healthy that I also we have to the this is the due to fact that are the human body has ability to resist almost all type of these foreign bodies. In this the system which protects us from the various infectious agents that are also known to be the immune system. म्हणजे आता ही जे काय त्या ठिकाणी अशा प्रकारचे फॉरेन बॉडीजवरती फॉरेन बॅक्टेरियाज एजंट्स इन्फेक्शियस एजंट्स ह्यांच्या थ्रू जी काही त्या ठिकाणी अटॅक आहे ह्युमन बॉडीवरती तो त्या ठिकाणी होतो आणि त्याला जे काय दे हॅव ॲबिलिटी टू रेजिस्ट द ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ दीज फॉरेन बॉडीज म्हणजे अशा प्रकारचे जे काही अटॅक होणारे जे काही व्हायरसेस असतील बॅक्टेरियाज असतील त्याच्यावरती त्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी रेजिस्ट करण्यासाठी जी काही त्यामध्ये ॲबिलिटी आहे ती ॲबिलिटी दॅट इज नोन टू बी द इम्युन सिस्टीम. And these immune system they can be resistance is the ability to prevent the damage or diseases through the our defense mechanism. म्हणजे आता ह्या ठिकाणी ही जी काय अशा प्रकारची ॲबिलिटी आहे ती जी त्या ठिकाणी ह्या डॅमेज्ड किंवा डिसीजेस आहेत त्याच्यावरती प्रिव्हेन्शनचं काम काय करतं ह्या ठिकाणी ही इम्युन सिस्टीम ही काय मेन फंक्शनिंग करत असते.